नमस्ते मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या MPSC प्रिलिम 2023च्या GK क्वेश्चनच्या सिरीजमध्ये. MPSC मिशन कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या सर्व परीक्षांना फोकस ठेवून जे महत्त्वाचे GKचे प्रश्न हे सब्जेक्टला धरून येतात त्याला आपण डेली मॅक्झिमम प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून थेंबे थेंबे तळे साचे असं करत 10-15 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन्स तुम्हाला कळतील तेवढे जास्त मदत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. तर एका कमी वेळामध्ये मॅक्झिमम अभ्यास कसा करता येईल या दृष्टिकोनातून ही व्हिडिओ सिरीज आपण तयार केलेली आहे. तर तुम्हाला रोज ह्याच्यामध्ये प्रश्न सोडवायचे आहेत, अटेंड करायचे आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. तुमच्या कमेंट्स आम्ही बघतो. सो तुमच्यासाठी आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1950 मध्ये तुम्हाला माहिती आहे 2023ला आता कालच प्रजासत्ताक दिन झाला. आपण पाहुणे बोलवले होते, त्याच्यावरती मी प्रश्न विचारणार आहे, म्हणून मी आता नाव नाही सांगत आहे. मात्र 1950 मध्ये पहिल्यांदा भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पहिले प्रमुख पाहुणे आपण कोणाला बोलवलेलं? बघा, हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे, कारण अशा रिलेटेडच प्रश्न तुम्हाला येतात. ते म्हणजे 1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? राजा त्रिभुवन वीर विक्रम शाह, राजा जिग्मे दोर्जी वांगचुक, अध्यक्ष सुकर्णो आणि राजा नोरोडोम सिहानोक. यापैकी कोण होते? परेडचे पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? तर याचं उत्तर आहे, तुम्हाला मी 5 सेकंद देतो, तुम्हाला माहिती असेल तर मला उत्तर द्या. पण तुम्हाला सांगतो मी, पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला पहिले प्रमुख पाहुणे होते. हे त्यांचं चित्र आहे, तुम्ही यांचं नाव ओळखत असाल नसाल, पण यांचं पूर्ण नाव अध्यक्ष सुकर्णो, प्रेसिडेंट सुकर्णो. हे जर मी चुकत नाहीये तो इंडोनेशियाचे प्रमुख होते. इंडोनेशिया कळलं? ठीक आहे. सो इंडोनेशियाचे हे प्रमुख होते, लक्षात ठेवा, इंडोनेशियाचे प्रमुख होते हे, इंडोनेशिया देशाचे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रमुख पाहुणे अध्यक्ष सुकर्णो, हे अध्यक्ष सुकर्णो होते इंडोनेशियाचे. 1950 मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिनाला आपण त्यांना बोलवलं होतं. नंतर जाऊया आपण भारतातील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी युनायटेड किंगडमच्या प्रतिनिधींना आतापर्यंत आपण किती वेळा आमंत्रित केलं गेलेलं आहे? कळलं? 3दा आमंत्रित केलं गेलंय, 4 वेळा, 5 वेळा की 6 वेळा? आतापर्यंत युनायटेड किंगडमच्या बरं युकेच्या प्रतिनिधींना किती वेळा आपण आमंत्रित केलेलं आहे? युके मग पकडलं मी, त्यामध्ये सगळे येतलं, स्कॉटलंड वगैरे सगळं येतं. सो ऑटोमॅटिकली ह्याचं उत्तर काय आहे? यस, सी 5. जास्त वेळा बोलवले आपण, तर लक्षात ठेवा युनायटेड किंगडमचे 5 वेळा अध्यक्षांना आपण, म्हणजे तिथल्या जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण बोलवले प्रमुख पाहुणे म्हणून. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. सो असे जे गोष्टी आहेत ह्या आपण आयत्या वेळेला विसरलेलो असतो, आणि आत्ता जे प्रजासत्ताक दिन, कारण 2 वर्षानंतर प्रजासत्ताक दिन झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड जर काही प्रश्न आले जुने पुराणे तर आपल्याला आले पाहिजेत, आणि नेमके आपण हे केलेले नसतात, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हे हातचे मार्क घालवावे लागतात, कारण नेमकं परीक्षेच्या वेळेला ते आठवत नाहीत किंवा आपण वाचलेलंच नसतं. कळलं? पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून पाकिस्तानकडून प्रश्न काय लिहिला बघा, पाकिस्तानकडून निमंत्रित झालेल्या पहिल्या व्यक्तीचं नाव काय होतं? पहिल्या व्यक्तीचं नाव काय होतं? ठीक आहे, ही पहिली व्यक्ती आहे, ज्यांचा मी फोटो दिलेला आहे. राणा अब्दुल हमीद, मलिक गुलाम मोहम्मद आणि मोहम्मद जहीर शाह. जर मी चुकीचा नाहीये, कळलं, तर हे ज्या चित्रानुसार मी सांगतो तुम्हाला की मलिक गुलाम मोहम्मद, काय, यस, मलिक गुलाम मोहम्मद हे काय होते? पहिले पाकिस्तानकडून निमंत्रण झालेले पहिले व्यक्ती होते. बरोबर आहे का? सांगा मला. यस, तुम्ही पण चेक करू शकता. बरोबर आहे. यस, पहिले तुम्ही पण चेक करू शकता नक्की. ठीक आहे, काही त्याला अडचण नाहीये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे आलं का लक्षामध्ये? दॅट्स ग्रेट. बरोबर, हे असं आलंच पाहिजे तुम्हाला, त्याशिवाय एवढं फास्ट जर तुम्हाला प्रश्न सोडवता आले तरच आपल्याला बाकीचे प्रश्न पण सोडवता येऊ शकतात. नंतर येऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. 2022 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? 2022ला कोण होते? प्रिन्स फिलिप, फ्रँकॉइस ऑलांद, हलीम याकोब की वरीलपैकी कोणीही नाही? कोण होतं 2022 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे? 2022च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे म्हणतो, तुम्हाला माहिती आहे. तर 2022ला कोणालाही बोलवलेलं नव्हतं आपण. लक्षामध्ये? यस, 2022ला आपण कोणालाही बोलवलेलं यस नव्हतं. येतं लक्षामध्ये? दॅट्स ग्रेट. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का? सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ते म्हणजे 2023 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? ह्यांना तुम्ही ओळखता, काल तुम्ही टीव्हीवर पण बघितलं असेल, अब्दुल फतेह अल सिसी फ्रॉम इजिप्त. बरोबर आहे. यस, इजिप्त ह्या देशाकडून होते ते. बरोबर आहे. इजिप्त बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं, इजिप्त बरोबर आपण खूप सारे संबंध वाढवलेले आहेत. 2023च्या आपल्या ह्या G20ला सुद्धा जे गेस्ट, आपण 9 गेस्ट नेशन्सला आपण आमंत्रित दिलं होतं, त्याच्यामध्ये इजिप्तला सुद्धा दिलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मिलिटरी एक्सरसाइजेस पण केलेलं आहे. बरं, सायक्लोन 1 म्हणून.
तसंच आपण डेझर्ट वॉरियर म्हणून आपण एअरफोर्स बरोबर पण प्रॅक्टिस केलेली आहे. सो अशा 3-4 गोष्टी जर बघितल्या ह्या वर्षातल्या तर तुम्हाला कळेल की आपण इजिप्त या देशाच्या जास्त जवळ जायचा प्रयत्न करतोय इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये. त्याची कारणं काय हे एकदा तुम्ही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्समध्ये वाचून घ्या, तुम्हाला परीक्षांमध्ये ह्याचा नक्की फायदा होऊ शकतो. ठीक आहे. सो चला पुढे जाऊया आपण. आता आहे काही योजना बघूया आपण की खालीलपैकी कोणते ऑपरेशन ग्रीन मिशनशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते ऑपरेशन ग्रीन मिशनशी संबंधित आहे. टॅमॅटो, कांदा, बटाटे याचं उत्पादन, टॅमॅटो, मिरची, बटाटे याचं उत्पादन, ठीक आहे, डाळी, कांदा, बटाट्याचं उत्पादन आणि टॅमॅटो, डाळी आणि तांदूळ याचं उत्पादन. सो ऑपरेशन ग्रीन कळलं, हे ऑपरेशन ग्रीन आणि कळलं ऑपरेशन ग्रीन आणि ग्रीन रिव्हॉल्युशन दोन्ही वेगळे आहेत. हे ऑपरेशन ग्रीन सांगू शकतात मला. येस, याचं उत्तर आहे टॅमॅटो, कांदा आणि बटाटा. हे तुम्ही एकदा क्रॉस चेक नक्की करू शकता. ठीक आहे, माझ्या प्रश्नांच्या उत्तरांना तुम्ही पण क्रॉस चेक करू शकता नक्की. ठीक आहे, पण टॅमॅटो, कांदा आणि बटाटा यांचं उत्पादन ऑपरेशन ग्रीनशी आहे. जर तुम्हाला काही वेगळं उत्तर सापडलं, जर काही तुम्हाला नवीन पॉईंट सापडले, तर तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती काय करायचं आहे, यस मला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती. आणि तुम्हाला जेवढे काही माझ्याशी डिस्कशन करायचे असतील, डाऊट विचारायचे असतील, अभ्यासासंदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, नक्की करू शकता. ठीक आहे, ये तुमचं चॅनल आहे, ऑफिशियल चॅनल आहे, हे तर करू शकता. नंतर आहे की खालीपैकी कोणते धोरण योजना 5 लाख एकर सेंद्रिय शेतीखाली आणले. कळलं, कुठल्या योजनेच्या अंतर्गत 5 लाख एकर वर सेंद्रिय शेतीखाली आपण आणण्याचा प्रयत्न केला. पीएम फसल विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, परमप्रगत कृषी विकास योजना आणि यस श्यामाप्रसाद मुखर्जी रूरल अर्बन मिशन. कळलं, ह्याच्या कशा अंतर्गत आपण काय केलेलं आहे, यस 5 लाख सेंद्रिय शेतीखाली आणलेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. चला ह्याचं उत्तर तुम्ही मला फक्त देऊ शकता, लवकरात लवकर याचं उत्तर द्या मला. चला फास्ट मध्ये मला उत्तर पाहिजे याचं. सो याचं उत्तर आहे, जर आपण चुकीचं नसतो तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. आलं लक्षामध्ये, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत आपण केलेलं आहे. बघा तुम्ही पण एकदा चेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत सेंद्रिय शेती. नंतर जाऊया पुढच्या पॉईंटकडे. कोणत्या योजनेअंतर्गत सामान्य विमा योजनांवरती सेवा करात सूट दिली जाईल. कंपनी दुरुस्ती कायदा, श्यामाप्रसाद मुखर्जी रूरल अर्बन मिशन, ग्राहक कायदा आणि निर्माया योजना. यस, चला बरं, चला पुढे पुढे वा, चला लवकर. हा नंतर जाऊया आपण, पुढचं बघूया आपण. येतं का लक्षात. हा, सो आपल्याला काय विचारलंय, ठीक आहे सांगा मला. ठीक आहे, यस निर्माया योजना, श्यामाप्रसाद रूरल अर्बन, कंपनी दुरुस्ती विधेयक, ग्राहक कायदा. कोणत्या योजनेअंतर्गत सामान्य जनरल इन्शुरन्स स्कीम वरती सर्व्हिस टॅक्स मध्ये बेनिफिट दिला आहे. कळलं, सर्व्हिस टॅक्स बोला लवकर सांगा. सर्व्हिस टॅक्स वरती काय दिलेलं आहे, यस सर्व्हिस टॅक्स वरती काय दिलेलं आहे लवकर ह्याचं सांगा. कंपनी दुरुस्ती विधेयक, श्यामाप्रसाद मुखर्जी रूरल अर्बन मिशन, ग्राहक कायदा आणि निर्माया योजना. सांगू शकता तुम्ही मला पटापट, तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर मला सांगू शकता. चलो फास्ट. येतं उत्तर. चला, सो याचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. हा, आता याचं उत्तर काय आहे सांगा मला. ग्राहक कायदा बरोबर आहे, डिस्प्यूट बिल, कंपनी अमेंडमेंट बिल, पब्लिक डिस्प्यूट बिल, गुड्स अँड सर्व्हिस कोणत्या योजनेअंतर्गत, बरोबर आहे. हा सांगा लवकर, पुढचं सांगा मला. ह्याचं उत्तर काय येतं, बरोबर आहे निर्मया योजना. तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, बरोबर आहे. काय करू शकता तुम्ही, यस चेक करू शकता. ठीक आहे, चेक करू शकता तुम्ही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालीपैकी कोणत्या योजनेने पीक नुकसान झाल्यास नाममात्र प्रीमियम आणि आतापर्यंत सर्वाधिक भरपाई दिलेली आहे. खालीपैकी कोणत्या योजनेने कळलं पीक नुकसान झाल्यास नाममात्र प्रीमियम आणि आतापर्यंत सर्वाधिक भरपाई दिलेली आहे. ह्याचं उत्तर आहे पीएम फसल विमा योजना. काय नाव आहे, यस पीएम फसल विमा योजनेने आतापर्यंत सर्वात जास्त ज्यांचं नुकसान झालेलं आहे पिकांचं त्याची सर्वात जास्त भरपाई दिलेली आहे. चला आता हा पहिला प्रश्न बघू आपण अजून एकदा, की स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. षण्मुखन शेट्टी, जॉन मथाई, सी डी देशमुख आणि लियाकत अली खान. कळलं,
तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुम्ही चित्र बघताय, चित्र बघून तुम्ही सांगू शकता की पहिले अर्थमंत्री भारताचे, स्वतंत्र भारताचे, सगळ्यात महत्त्वाचं काय इथे शब्द आहे माहिती आहे का? हां, इथे शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला विचारले स्वतंत्र भारताचे, सो स्वतंत्र भारताचे पहिले है ना, स्वतंत्र भारताचे पहिले हे इम्पॉर्टंट आहे अर्थमंत्री. तर यांचं नाव आहे षण्मुखन चेट्टी. आलं लक्षामध्ये? षण्मुखन चेट्टी, त्यांचा हा फोटो आहे. तुम्हाला इमेजेस सकट माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मी तिथे ॲड करून ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील घटकांपैकी योग्य घटक आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील घटकांपैकी योग्य घटक निवडा. की आपल्याकडे काय महसूल अंदाजपत्रक घटक आहे, भांडवली बजेट आपण करतो, की खर्चाचा अंदाजपत्रक म्हणजे एक्सपेंडिचर बजेट करतो, की आपण डी, ए आणि बी हे दोन्ही करतो. सो आपल्याकडे अर्थसंकल्प जे आपण करतो ह्याच्यामध्ये आपण महसूल अंदाजपत्रक म्हणजे महसूल बजेट आणि भांडवली बजेट ह्या दोन्हीही कन्सेप्ट वापरतो. सो ए आणि बी हे आहे, आपण एक्सपेंडिचर मेथड वापरत नाही. कळलं? तर उत्तर काय येतं? ए आणि बी. कळलं? हे बेसिक आहे, जी के आहे बजेटच्या संदर्भामध्ये, तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंतर ते भारताच्या एकत्रित निधीतून निधी काढण्याची अधिकृतता खालील ठिकाणून येणे आवश्यक असते. भारताचा राष्ट्रपती, भारताची संसद, भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री. कोणाकडून एकत्रित निधी म्हणजे भारताचा संचित निधी. कळलं? हा एकत्रित निधीचा अर्थ आहे तो संचित निधी, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. कळलं? भारताचा संचित निधी. कळलं? जो संचित निधी आहे या संचित निधीमधून लक्षामध्ये काढण्याची अधिकृतता खालीलपैकी कुठून आवश्यक येणार आहे? तर लक्षात ठेवा, भारतीय संसदेची परमिशन लागते. कळलं? त्याशिवाय ॲप्रोप्रिएशन बिल पास केल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. लक्षात ठेवा, कुठलं ॲप्रोप्रिएशन बिल पास केल्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकत नाही. आणि त्यासाठी संसदेची म्हणजे मेनली लोकसभेची परमिशन असणे आवश्यक आहे. मेनली कोणाची? लोकसभा. कळलं? मेनली कोण? यस, लोकसभा सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षामध्ये. यस, मनी बिल असणं गरजेचं आहे. सो लोकसभेची मेनली लागते. ऑब्विसली लोकसभा पण राज्यसभा, लोकसभा पण राज्यसभा, पण सगळ्यात जरी नुसतं नावाला असलं तरी मेन जो आहे ती लोकसभा इम्पॉर्टंट आहे. लक्षामध्ये संचित निधीच्या संदर्भात हे लक्षात ठेवा. नंतर जेव्हा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होत नाही तेव्हा जेव्हा कधी अर्थसंकल्प मंजूर होत नाही, 4 कंडिशन दिलेल्या आहेत. 4 कंडिशनपैकी कुठली कंडिशन आहे हे आपण बघूया. ठीक आहे, पहिली कंडिशन आहे अर्थसंकल्प सुधारित करून पुन्हा सादर केला जातो. बरोबर आहे. अर्थसंकल्प राज्यसभेकडे सूचनांसाठी पाठवला जातो तेव्हा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होत नाही. अर्थसंकल्प सुधारित करून पुन्हा सादर केला जातो तेव्हा तो लोकसभेत मंजूर होत नाही. केंद्रीय अर्थमंत्र्याला राजीनामा देण्यास सांगितलं जातं तेव्हा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होत नाही. की पंतप्रधान मंत्रिमंडळ राजीनामा सादर करतात तेव्हा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होत नाही. सो ऑब्विसली ह्याचं उत्तर काय आहे? डी हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. लक्षामध्ये सादर केला जातो तेव्हा मांडला जातो. बरोबर आहे. सो हे 3 रॉंग आहेत आणि हा एकटा बरोबर आहे की पंतप्रधान मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करतात तेव्हा वार्षिक अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होऊ शकत नाही, कारण लोकसभा डिझॉल्व्ह झालेली आहे. बरोबर आहे. पंतप्रधान राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा, मंत्रिमंडळ राजीनामा दिला म्हणजे कार्यकारी मंडळाने राजीनामा दिला आणि त्याच्यामुळे मग लोकसभेत काय करणार बसून. सो लोकसभा डिझॉल्व्ह होते. येतं लक्षामध्ये. सो अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. पुढे जाऊया. खात्यावरील मत पास झाले म्हणजे काय? द वोट ऑन अकाउंट इज पास. कधी पास म्हटलं जातात सांगा मला? सर्वसाधारण चर्चेपूर्वी, सर्वसाधारण चर्चेनंतर, मागण्यांच्या मतदानानंतर, की एकतर मागण्यांच्या मतानंतर किंवा सर्वसाधारण चर्चेनंतर. तर वोट ऑन अकाउंट कधी पास होतं? तुम्हाला माझं ह्याचं उत्तर सांगायचं. चला, वोट ऑन अकाउंट कधी पास होतं? लवकर सांगा बरं. हां, तुमच्याकडे आहे, विचार करा. वोट ऑन अकाउंट तुम्ही वाचलं असेल आतापर्यंत. जर तुम्ही वोट ऑन अकाउंट वाचलं असेल तर तुम्ही मला ह्याचं उत्तर द्याल. हां, तर चला लवकर फास्ट. हां, सो वोट ऑन अकाउंट कधी केलं जातं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. याचं उत्तर काय? येस सर, कधी मागण्यांच्या आहे ना. सो सर्वसाधारण चर्चेनंतर, जनरल डिस्कशन नंतर त्याचं उत्तर येतं बी. कळलं? सो जनरल डिस्कशन नंतर वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. येतं लक्षामध्ये. येस, वोट ऑन अकाउंट थोडे अर्धे पैसे ॲडव्हान्समध्ये दिले जातात कारण पूर्ण बजेट पास व्हायला वेळ लागणार असतो म्हणून. तर सर्वसाधारण ज्याला जनरल डिस्कशन आपण म्हणतो. नंतर आहे नागरी खर्चासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये मागण्यांची संख्या किती आहे? कळलं? सो सर्वसाधारण ज्या मागण्या असतात है ना, डिमांड ऑन ग्रँट ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो? ठीक आहे, लक्षामध्ये, किंवा सॉरी ग्रँट ऑन डिमांड लक्षामध्ये. सो हे ज्या अर्थसंकल्पातील मागण्या असतात. कळलं? सो नागरी खर्चासाठी लक्षामध्ये. क्वेश्चन काय लक्षात ठेवा? नागरी खर्चासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पातील मागण्यांची संख्या ही किती असते? याचं उत्तर जर रॉंग नसेल तर 103 एवढ्या मागण्या असतात. लक्षामध्ये. यस, तेवढ्या मागण्या करू शकता. 103 ठरवून दिलेल्या मागण्या आहेत ज्या नागरी खर्चासाठी आपण बजेटमध्ये मागवू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे आपण प्रश्न बघितलेले आहेत. सो आय होप सो तुम्हाला हे सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित कळालेले आहेत.
तुम्हाला या प्रश्नांचा फायदा नक्की म्हणजे नक्की होऊ शकतो. ठीक आहे. सो पुन्हा आपण एकदा भेटूया आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये, पुढच्या काही क्वेश्चन्स घेऊन, ज्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये 1000% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या आयुष्यातले हे रोजचे 10 ते 15 मिनटं तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण ठरतील ह्याची गॅरंटी मी देतो. ह्याच्यामध्ये जर काही कुणाला डाऊट असेल, कोणाला काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला ह्या ऑफिशियल आपल्या समीर सर टेक्स्टबुकच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मला कनेक्ट करू शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये PDF, YT सेशनची सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल. लाईव्ह कधी लेक्चर्स रेकॉर्डेड कधी असतात, डिस्कशन, डाऊट सॉल्विंग, डायरेक्ट इंटरॅक्शन तुम्ही मला करू शकता, डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. क्विज जे असतात ते आपण ज्यामध्ये घेत असतो, पोल घेत असतो. सो तुमचा अभ्यास मॅक्झिमम मी कसा करून घेईन हे त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामला आपल्याला जॉईन व्हावं लागेल. आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे सुपर MPSC सुपर कोचिंगचं, या टेक्स्टबुकच्या MPSC सुपर कोचिंगच्या ह्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. ह्या व्हिडिओला मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो लवकरात लवकर हे करा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.